एक महत्त्वाची बातमी, वांद्र्यामध्ये ठाकरे गटाचं आंदोलन सुरू आहे। वरुण सरदेसाई यांच्यासह ठाकरे गटातील इतर नेते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। तर भारतनगरमध्ये असलेलं अनधिकृत बांधकाम एसआरए कडून पाडलं जाणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन सुरू असल्याची माहिती आहे। तर एसआरएच्या कारवाईला ठाकरे गटाकडून विरोध होतोय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिकचे अपडेट्स या आंदोलनासंदर्भात? नक्कीच आपण पाहतोय की परिस्थिती सध्या तणावपूर्ण निर्माण झालेली आहे। सध्या भारतनगर परिसरामध्ये पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे आणि मोठी गर्दी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आहे। कारण की त्यांना रस्त्यावर उतरलेले हजारोच्या आव्हाने या सगळ्यांना या ठिकाणाहून हटवण्याचं कारण एसआरए कडून या ठिकाणी आता डिमोलिशन होणार आहे, तोडक कारवाई केली जाणार आहे। आणि या तोडक कारवाईचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी वरुण सरदेसाई जे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार ते सुद्धा काही वेळामध्ये पोहोचणार आहे। त्यापूर्वीची ही सगळी दृश्य पाहतोय, पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे, प्रसार माध्यम आहेत, त्यासोबतच जे इथले स्थानिक लोक आहेत ते रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आपण थेट त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। काय नेमक्या मागण्या आहेत तुमच्या? भाई देखिए, मैं आपकी टीवी9 के माध्यम से मैं सरकार तक ये अपील देना चाहता हूँ। आज ये बैंड्राइज भारत नगर जो मातोश्री के जो विधानसभा के अंदर आता है, आज यहाँ पे कई साल से पहले यहाँ पे एचडीआईएल दीवान बिल्डर का जो प्रोजेक्ट शुरू हुआ था 97-98 में, आज 25-26 साल होने के बावजूद भी यहाँ पे जो घर वालों को घर नहीं मिला। फिर दीवान साहब जेल में जाने के बाद यहाँ पे अदानी आया। आज अदानी की यहाँ पे इतनी गुंडागर्दी चल रही है, ना एग्रीमेंट है ना कुछ, डायरेक्ट नोटिस आती है। डिमोलिशन करने देंगे क्योंकि डिमोलिशन होना हम लोग तो नहीं देंगे, हम लोग नहीं दिया जाए। क्या करेंगे आज नहीं, हम लोग कभी नहीं करने देंगे। हमारी तीसरी पीढ़ी चल रही इधर, तो क्यों डेमोलिशन करने देंगे हम लोग? क्या हमको पैसे दिया तू? क्या घर दिया? ना पैसे ना घर, सीधा नोटिस। बात करता है कि इंसान डिसीजन लेता कि नहीं हमको घर। सगळा आक्रोश आहे इथल्या सगळ्या स्थानिकांचा आणि थेट यांची भूमिका आहे की काही झालं तरी एसआरएला डिमोलिशन करू देणार नाही, झोपड्या पाडू देणार नाही, आधी घर मिळालं पाहिजे आणि त्यानंतर डिमोलिशन करा अशी भूमिका घेतलेली आहे। हे बघा, ही सगळी दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय की आता गर्दी जमू लागलेली आहे। या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर अपडेट्ससाठी।